आज उदयपूरमध्ये डे 2 आहे आपला आणि आता आपण इथं बोटिंग करण्यासाठी आलेलो आहे. तर पाहू शकता आता तिकीट बुक केलेलं आहे. तर आता आम्ही इकडे जे आहे ते बोटकडे चाललेलो आहे. ते आपण इथून एंट्री करणार आहे. आपल्या सोला आता तरी बोटकडे जायचंय आपल्याला इथून. ए पुढे चला, ते जॅकेट लावायचंय का वाट? ते जॅकेट वगैरे सर्वांनी लावून घ्या. इथं जॅकेट पण लावायचंय. मला पोहता येतं, मला नाही लावायचं. हे तुला काय बोलायचंय का? तुझं जॅकेट कुठे? मला जॅकेट नाही लावायची गरज, मला पोहता येतं. पोहता येतं ना? हो, मी असं डुबकी मारून वर निघू शकतो. ए अजित, जॅकेट कुठे आहे? जॅकेट कुठे आहे आपलं? तर आता आपली बोट चालू झालेली आहे. इकडे बाकीचे बाकीचे काही लोक इकडे बसलेले आहेत. अजून इकडे पण काय आहेत आपले. तर आता आपल्याला अजून 20 मिनिटाची बोटची राईड आहे आपली. देखो ना गाइस, देखो 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 देखो, अभी हम एकदम बीच में आ चुके हैं. अभी इधर हवा ये तेज चल रही है इधर. समुद्रात कसं होत होतं? पंखा फिरला की हवा येते, पंखा फिरला की हवा येते. तू सोबत नसल्यावर भावा तुझी आठवण येते. माझा भाऊ माझा जीव आहे. आपली बोटिंग संपलेली आहे. अशा प्रकारे कोणत्या प्रकार सर्वांना कसं वाटलं? बोटिंगचा अनुभव कसा वाटला? तुम्हाला कसा वाटला? हवा कशी होती? थंड? बसले 4 वाजेपर्यंत. सिद्धी देखो ना गाइस, देखो ना. आता आपली बोटिंग झालेली आहे आणि आपल्याला आता जायचं आहे सिटी पॅलेसला. तर काही लोक आता नाश्ता करत आहेत आमच्या सोबतचे, त्याच्यामुळे आता आपल्याला सिटी पॅलेसला निघण्यासाठी थोडासा वेळ होत आहे. आणि आता आपल्याला इथून रिक्षा करायची आहे, त्यानंतर रिक्षाने आपल्याला सिटी पॅलेसला जायचं आहे. तर चला आता पुढे जाऊया आपण सिटी पॅलेसकडे. कसे वाटले पोहे तुम्हाला? पोहे इथले गोड आणि मिरची पकोडा इथले नरम आहे. नरम आहे ना? आता आपण इथे तिकीट काढण्यासाठी आलेले आहोत. पाहू शकता इथे रांगा लागलेल्या आहेत तिकिटासाठी. आणि हे जे आहे ते तिकीट कार्यालय आहे. आणि इथं तिकिटाचे रेट वगैरे दिलेले आहेत. काय काय आहे ते पाहू शकता इथे. हे सर्व रेट आहेत. खरंच का? कोणीच काढत
सिटी पॅलेसच्या बॅक साईडला आहोत आणि हे जे पाहू शकता मागचं जे दृश्य आहे ते लेक पिचोला आहे आणि आपण तिकडे बोटिंग केलेली होती आणि हे पाहू शकता आता मी जे आहे ते सिटी पॅलेसच्या बॅक साईडला आहे. हे बॅक साईडचं पाहू शकता लोकेशन किती छान आहे. इथून जे आहे ते ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे व्हेकलसाठी रस्ता आहे आणि पायदळ जाण्यासाठी इथे आहे रस्ता आहे. ह्या साईडने आपल्याला फुटपाथवरून जायचं आहे चालत जाण्यासाठी. पॅलेसच्या मागच्या साईडनं समोर आल्यानंतर इथे पाहू शकतात ताज फतेह प्रक्षक पॅलेस असं एक पॅलेस आहे आणि आम्हाला जे जायचं आहे ते सिटी पॅलेसला जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इकडे या रस्त्याने आपल्याला सरळ समोर जायचं आहे. तर पाहूया अजून पुढे काय काय आहे. चला पूर्ण आपल्याला सिटी पॅलेस एक्सप्लोअर करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण. तर चला या ना हो. तर काय हॅलो. आम्ही आता उदयपूर पॅलेस म्हणजे सिटी पॅलेसमध्ये एंट्री करत आहे. तर ट्रेन असते म्हणजे ती पण चाललेली आहे. बघा किती जोरात सुंदर जोरात म्हणजे आवाज. सुंदर म्हणजे अविस्मरणीय नजारा आहे. ते तुम्ही कुठेच बघितलं नसेल. आम्ही आता बघतोय. आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आम्ही ते आलेलो. हे बघा हा पाचवा घेऊन चाललेले ते असं त्यांना वर घेऊन चालायला लागतं. खूप मजा येते. अशा तुम्ही प्रकारे इकडे आज व्ह्यू बघू आमचा शकता. जे खूप मस्त आहे. उदयपूरचा शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही पूर्ण उदयपूर एक्सप्लोर करणार आहे. हो पूर्ण काही नाव खूप मजा करणार आहे. काय विषय नाही. तर काहीच आता आम्ही इथे रील शूट केलेली आहे. पाहू शकता इथे शूटिंगसाठी गर्दी होत आहे. आत्ताच आम्ही एक रील बनवलेली आहे. ती रील पण आपल्या चॅनलला लवकरच अपलोड होईल आणि अजून एक रील बनवायची आहे आम्हाला. आता आम्ही फ्रंट साईडच्या जवळपास आलेलो आहे. इथे पाहू शकता भरपूर ठिकाणी नो एंट्री असं लिहिलेलं आहे. तर अजून तर काही आम्हाला एंट्री आतमध्ये भेटलेली नाही. तर पाहूया कुठे एंट्री पॉईंट. राईट चला आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय म्हणतात. काय डायलॉग होतं रे ते. काटे है फूल के फूल में है काटे और लड़कियों से दूर लेना नहीं तो पड़ेंगे चाटे. ओके ओके. मेन गेटवरून एंट्री झालेली आहे. इकडं फोटोग्राफीसाठी पाहू शकता भरपूर काय दिलेलं आहे. इकडे पण आहे आणि हे जे आहे तिकडे पाहू शकता मेन गेटला हाती आहे आणि इकडं थोडंसं फोटोशूट करायचं आहे आपल्याला आणि इकडं लंचसाठी वगैरे हॉटेल आहे. तर इथून आम्ही आता एंट्री केलेली आहे. आता इथून मेन गेटमधून एंट्री केलेली आहे आम्ही आणि पाहू शकता आता हा जो होता तो मेन दरवाजा होता आणि वर गेल्यानंतर आपल्याला सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसणार आहे आणि वर पण आपल्याला फोटोशूट करायचं आहे. इथं मोती चौक म्हणून एक चौक आहे आणि इकडं पाहू शकता एक झाड आहे आणि इथून जे आहे काही ठिकाणी तर खूपच प्रवेश निषेध असं लिहिलेलं आहे. तर वर जाऊन पाहूया वर अजून काय काय आहे आपल्याला पाहायला. तर आता इथे पाहू शकता हे जे आहे ते अगोदरच्या काळामधले सर्व युद्ध सामग्री आणि चिलखत भाला वगैरे सर्व हत्यारं वगैरे जशाच तसे इथं ठेवलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला पाहण्यासाठी पण मिळत आहे. इथे पाहू शकता इथे पण खूप सारं दिलेलं आहे आणि घोड्याची पण एक पुतळा बनवलेला आहे. हे पाहू शकता खूपच जुनं आहे हे. मंगल मूर्ती मोरया मोरया मोरया. मला एकदा. तर आता काहीच बघू शकता आपण आता इथं सिटी पॅलेस मध्ये आलेलो आहे. खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर तुम्ही आल्यानंतर नक्की जोरात. तर तुम्ही नक्की विजिट करा सिटी पॅलेसला. खूप काही छान छान गोष्टी बघू. आता पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. बघा ना गाइस बघा ना महाराणा प्रताप. काटे है फूल में है काटे. लड़कियों से करोगे तो बाद में पड़ेंगे चाटे. पूर्ण दृश्य
आहे उदयपूर सिटी पॅलेसमध्ये. तर बघू शकता हा जो सगळा जो भाग आहे तो किती सुंदर आहे. या ठिकाणी खूप काही मोठा इतिहास घडून गेलेला आहे. तर सिटी तुझं काय मत आहे याच्यावरती, काय सांगू शकतेस तू? ॲक्च्युली मला सिटी पॅलेस बहुत बढिया लगा. मतलब खूप चांगल्या प्रकारचा वाटलं मला प्लेस, की तुम्ही नक्की या एकदा विजिटला. मेन म्हणजे सिटी पॅलेसमध्ये खाली फोटो काढण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की वरती विंडो साईडला 3rd फ्लोअरला या आणि फोटोज काढा. बेस्ट फोटो एक्सपिरियन्स. सो गाईज तुम्हाला आमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहे. सो तुम्ही आमच्यासोबत नवीन गोष्टीसाठी एक्सप्लोअर करण्यासाठी रेडी राहा. तब तक केले स्टे ट्यून. त्याचा दिवस सूर्याच्या आणि मग तिला ग्रुप होती तिकडे नाही घाबरून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. 2 चक्रा मारल्या. खरंच ना. हालत खूप वाईट झाली. राजाचं रूप आता हे काय दुसरा डान्स वगैरे किती छान ते कंप्लीट केलं. तर आता हे पाहू शकता, हे जे आहे ते संगीत सामग्री आहे. हे सर्व अगोदरच्या काळामध्ये यूज करत होते आणि जशाच तसं इथे पाहायला पण आपल्याला पाहू शकता. सगळे पौराणिक गोष्टी आपल्याला इथं पाहण्यासाठी ठेवलेले आहेत आणि प्रत्येक प्रकारची इथं पाहायला मिळणार आहे आपल्याला संगीत वाद्य. काय बघू शकता आतापर्यंत आपण सगळं सिटी पॅलेस पूर्णपणे फिरलो आहे. आणि आता यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट हा कर्णीमाता टेम्पल असणार आहे. तर आता या ठिकाणी सगळ्या मुलांचं ठरलंय की या ठिकाणी आपण निघणार आहे इथून आणि नेक्स्ट पॉईंटकडे व्हिजिट करतोय. हॅलो गाईज. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सजेशन देतो. इथे आहे ना पाण्याची बॉटल 50 रुपयाला आहे. ती तुम्ही आयुष्यात कधी घेऊ नका. चला पाहायला. गाईज इथलं लोकेशन एक नंबर आहे. हे उदयपूरचं सिटी पॅलेस एक नंबर आहे. गाईज तुम्ही जर इथं आला ना, कमीत कमी 9 वाजता यायला पाहिजे तुम्हाला सकाळी. आणि 9 वाजेपासून तुम्ही पूर्ण कवर करू शकता. 3 घंटे तर मॅक्स टू मॅक्स लागणार आहे. तर पूर्ण बघायचं असेल, जेवण करायचं, इथं सगळं रेस्टॉरंट आहे, प्रीमियम जेवण आहे, हिमालयन वॉटर आहे, सगळं भेटणार. लोकेशन तुम्ही मागे बघू शकता, एक नंबर आहे. सो गाईज सबस्क्राईब करा. तर आता आपण सिटी पॅलेसमधून निघालेले आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे कर्णीमाता टेम्पल आणि तिथे आपल्याला रोपवेचा प्रवास पाहायला मिळणार आहे. आणि आता आपल्याला तिथं जाऊन तिकीट पण घ्यायचं आहे आणि काय तिथं वेटिंग लिस्ट असते ती पण आपल्याला पाहावी लागणार की आपल्याला किती टाईम लागणार आहे. तर चला पाहूया. तर आता आपल्याला इथे रोपवेचं तिकीट घ्यायचं आहे. तिकीट इथेच आहे, पाहू शकता. तर मध्ये जाऊन आता आपण तिकीट घेणार आहोत. लाईन लागलेली आहे तिकिटासाठी. तर आता हे जे पाहू शकता ते तिकिटाचे रेट आहेत आणि CGST आणि SGST दोन्ही पण त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. तर आता आम्ही रोपवेमध्ये बसलेले आहोत. पाहू शकता वरून जे आहे ते सिटीचं अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल. आणि हा जो आमचा प्रवास आहे तो फर्स्ट टाईमच होत आहे, त्यामुळे खूपच मजा येत आहे. पाहू शकता वरून आपल्याला सिटीचा नाईटचा दृश्य पाहायला मिळत आहे आणि लाईटिंग्स वगैरे पाहू शकता. वरून पाहायला गेल्यानंतर आपल्याला सिटी खूपच मोठी दिसते, पण मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही की सिटी एवढी मोठी आहे. आता हे जे दृश्य आहे ते कर्णीमाता टेम्पलच्या वर आम्ही डोंगरावरती आहोत आणि तिथून जे पाहू शकता हे असं दृश्य पाहायला मिळते आपल्याला. आणि आता पाहू शकता हे मंदिरामध्ये आलेले आहोत आम्ही. इथून जे आहे ते एंट्री आहे मंदिराची आणि पाहू शकता दर्शन वगैरे तुम्हाला मिळत आहे इथं पण पाहायला.
मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्यामुळं मधले तर व्हिडिओ आपल्याला आम्ही निघलो होतो आता कुठेतरी निघलो होतो. कोण निघलो होतो? हाती बाजा नाही हाती सेक्टर नंबर 3. हे आमच्या सोबत हे दादे आहे आणि हे मयूर आहे. दिसतो का मयूर? हा दिसतो. ही माग ही सगळी पब्लिक आहे आमची माग. दिसती का? हे केस दिसायला फक्त कोणच तरी जाऊ दे. खाली. तर काय तुम्ही बघू शकता आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारी मजा येणार आहे. तर आमच्या चॅनलला तुम्ही सरप्राईज करू शकता. सरप्राईज नाही सबस्क्राईब. आणि काय लाईक ठोकून द्या, काय करायचं असेल ते सगळं करून द्या. सरप्राईज करून द्या, काहीतरी करून द्या, पण करून द्या. ते घंटेचे बटन दाबून द्या. हे अंधार झाला, काळा पडलो मी. फ्लॅश लाव ना